मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलाकडून अपेक्षा। बाबासाहेबांनी विभिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी, नागरिकांसाठी मार्गदर्शन केलेले आहे। त्याचप्रमाणे वकिली व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलेले आहे। पूर्वीचे औरंगाबाद आणि आजचे संभाजीनगर येथे 23 जुलै 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तेथील वकिलांना मार्गदर्शन केलेले होते। त्या मार्गदर्शनामध्ये बाबासाहेब म्हणतात, मला वकिली व्यवसाय फार आवडतो, परंतु या व्यवसायाबाबत समाजामध्ये आदर नाही आहे। अनेक प्रकारचे आरोप वकिलावर करण्यात येतात, तरी सुद्धा बाबासाहेब पुढे म्हणतात की मध्यवर्ती सरकारमधून मुक्ती मिळाल्यानंतर मी याच व्यवसायाला वाहून घेणार आहे। तसेच बाबासाहेब असे सुद्धा नमूद करतात की वकिली व्यवसायामध्ये उतरती कळा आहे। आज या व्यवसायामध्ये फारच कमी प्रमाणात प्रामाणिक आणि विद्वान लोक असल्याचे निदर्शनास येते आणि अशा प्रकारच्या अकार्यक्षम किंवा विद्वान नसलेल्या वकिलामुळे या व्यवसायाला, खात्याला अधोगती आल्याचे ते नमूद करतात। आणि अधोगती येण्याचे कारण सुद्धा सांगताना बाबासाहेब म्हणतात की जे वकील यशस्वी झाले, त्यांचे योग्य प्रकारे प्रभाव निर्माण झाला, व्यवसाय सुरू झाला, ते वकील अगदी जीवनाच्या शेवटपर्यंत त्यामध्येच कार्यरत राहतात आणि नवीन युवकांना योग्य प्रमाणात संधी मिळत नाही असे सुद्धा ते नमूद करतात। परंतु नवयुवकांना संधी देण्यात आली पाहिजे असे सुद्धा ते आव्हान वकिलांना करतात। तसेच बाबासाहेब पुढे म्हणतात की काहीही हो किंवा कोणत्याही परिस्थितीत या वकिली व्यवसायामध्ये नीतिमत्ता जोपासल्या गेलीच पाहिजे। तसेच स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या अन्य अधिकाराच्या रक्षणासाठी वकिली व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने समाजाची आणि राष्ट्राची सेवा केली पाहिजे असे बाबासाहेब नमूद करतात। म्हणजेच बाबासाहेबांना वकिली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडून नागरिकांच्या हक्काचे संरक्षण, कायद्याचे संरक्षण, तसेच समाज प्रबोधन करणे अभिप्रेत होते। आणि हे केवळ बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणामधून सांगितलेले नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष वकिली व्यवसायामध्ये तशा प्रकारची जोपासना केलेली आहे। वकिली व्यवसाय करताना बाबासाहेबांनी स्वतःच्या जातीपुरते किंवा समाजापुरतेच कार्य केलेले नाही। आपल्याला माहित आहे की मराठा समाजातील जेधे जवळकर यांची महत्त्वपूर्ण केस बाबासाहेबांनी लढविली। त्या संबंधी माझा व्हिडिओ आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, आपण निश्चितपणे तो पाहावा। तसेच रत्नागिरी येथील गरीब शेतकऱ्यांची केस की जी बाबासाहेबांनी लढविली आणि त्यांना फाशीच्या शिक्षेमधून सोडविले। संतती नियमन, लैंगिक शिक्षण या संबंधीचे त्या काळी कार्य करणारे, प्रबोधन करणारे रौधो कर्वे यांच्या संबंधीची केस सुद्धा बाबासाहेबांनी लढविली। त्यामध्ये ते अपयशी ठरले, परंतु नंतर त्यांनी मांडलेले मुद्दे, त्यांचे ते स्पष्टीकरण समाजाने
पूर्णपणे स्वीकारलेले आहे, या संबंधीची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच आदिवासी समाजातील नाग्या काटकर या क्रांतिकारकाची केस सुद्धा बाबासाहेबांनी लढवून त्यांना फी न घेता न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणजेच बाबासाहेब हे जे वकिलांना मार्गदर्शन करतात हे त्यांचं कृतिशील मार्गदर्शन आहे. तसेच आजच नव्हे तर पूर्वीच्या काळी सुद्धा अनेक वर्ष कोर्टामध्ये केसेस चालायच्या. जसे की बाबासाहेबांनी लढविलेली, स्वतः त्यांच्यावर आरोप असलेली म्हणजे चौदार तळे सार्वजनिक नसून खाजगी आहे या संबंधीची केस 1927 ते 1937 अशी 10 वर्षाची चाललेली आहे. या संबंधीचा अगदी दीर्घ प्रकल्प निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉक्टर यशवंत चावरे यांनी नमूद केलेला आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलाकडून नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण झालं पाहिजे, तसेच गरीब लोकांना सुद्धा मदत झाली पाहिजे, तशी मदत वकिलांनी करावी अशा अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलाकडून व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजेच केवळ कोर्टामध्ये केसेस लढणे बाबासाहेबांना वकिलाकडून अभिप्रेत नव्हते, तर समाजामध्ये प्रबोधन करणे अभिप्रेत होते. आणि जर खऱ्या अर्थाने वकिलाकडून समाजामध्ये प्रबोधन करण्यात आले तर कोर्टामध्ये आज जे लाखोच्या संख्येने खटले पेंडिंग आहेत त्याचं प्रमाण कमी होईल आणि पीडित लोकांना योग्य प्रमाणात आणि कमी वेळात न्याय मिळेल हे बाबासाहेबांना त्यामधून सूचित करायचे होते. म्हणजेच बाबासाहेब वकिली व्यवसायाला अत्याधिक महत्त्व देतात. तसेच बाबासाहेबांनी मगाशी मी नमूद केलं की मध्यवर्ती सरकारमधून मुक्त झाल्यानंतर म्हणजेच 1950 ला बाबासाहेब कायदे मंत्री होते, परंतु आपण पुढेही कायदे मंत्री किंवा दुसरे मंत्री होऊ हे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते. तर त्याही व्यतिरिक्त समाजामध्ये वकिली व्यवसाय करून समाजाचे प्रबोधन, नागरिकांच्या हक्काचे रक्षण, संविधानाचं रक्षण अशा प्रकारचे कार्य करणार त्यांनी त्यांच्या भाषणामधून नमूद केलेले आहे. म्हणजेच वकील हे कायद्याचे संरक्षक, प्रबोधनकार असल्याचे बाबासाहेबांनी त्यांच्या या भाषणामधून नमूद केलेले आहे. अशा प्रकारची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलाकडून केलेली आहे आणि हे त्यांचे मार्गदर्शन त्यांनी 75 वर्षाच्या पूर्वी केलेले आहे. परंतु आज सुद्धा आपल्या लक्षात येईल की तसेच्या तसेच आजच्या समाजाला लागू पडत आहे. अशा प्रकारची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलांना केलेल्या मार्गदर्शनासंबंधीची बाबासाहेबांचे भाषणे आणि लेखन खंड 18 त्यामधील भाग 3 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. हा व्हिडिओ निश्चितपणे आपण आपल्या अन्य मित्राबरोबरच वकील मित्रांपर्यंत पोहोचवावा अशी नम्र सूचना करून आपली रजा घेतो. धन्यवाद.